नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले संकल्प करिअर अकॅडमीत स्वागत आहे. नमस्कार. आज आपण MPSC परीक्षेच्या दृष्टीने एका अत्यंत महत्त्वाच्या कायद्यावर सखोल चर्चा करणार आहोत. माहितीचा अधिकार अधिनियम 2005. हो, म्हणजेच RTI ॲक्ट 2005. राज्यसेवा असो, गट ब किंवा गट क, कोणत्याही परीक्षेच्या अभ्यासक्रमात हा विषय असतोच. हो, आणि मला वाटतं परीक्षेच्या पलीकडे जाऊन हा एक असा कायदा आहे जो आपल्याला एक सजग नागरिक म्हणून आपले हक्क आणि सरकारची जबाबदारी काय आहे हे शिकवतो. हे तुम्ही अगदी खरं म्हणालात. चला तर मग हा कायदा का जन्माला आला, याची गरज काय होती, हे समजून घेण्यासाठी थेट 1990च्या दशकात जाऊया. अच्छा. कल्पना करा, एका गावात रामभाऊ नावाचा एक सामान्य शेतकरी आहे. सरकारी कागदावर त्याच्या घरासमोरून एक पक्का रस्ता मंजूर झालाय, निधी खर्च झालाय, सगळं काय झालंय. पण प्रत्यक्षात तिथे फक्त एक कच्ची पायवाट आहे. म्हणजे कागदावर रस्ता तयार पण प्रत्यक्षात निधी गायब. हा तर भ्रष्टाचाराचा एक उत्कृष्ट नमुना म्हणायला हवा. बरोबर. मग रामभाऊ हिंमत करून सरकारी कार्यालयात जातो आणि तिथल्या अधिकाऱ्याला विचारतो, साहेब, माझ्या घरासमोरचा रस्ता कुठे, त्याचे पैसे कुठे गेले? आणि काय उत्तर मिळतं त्याला? यावर तो अधिकारी हसतो आणि रामभाऊला म्हणतो, ही सरकारी गोपनीय माहिती आहे, तुला सांगायला मी बांधील नाही, चल फूट इथून. आणि त्या क्षणी रामभाऊ हतबल होतो, कारण त्यावेळी अस्तित्वात होता तो ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट 1923. शासकीय गुपिते कायदा. हो, या कायद्यानं सरकारच्या प्रत्येक कृतीवर म्हणजे एक गोपनीयतेचं पांघरूण घातलं होतं. सामान्य माणूस सरकारला प्रश्न विचारू शकत नव्हता. काय विरोधाभास आहे पहा. लोकशाही म्हणजे लोकांचं राज्य, पण इथे मालकच म्हणजे जनता अंधारात होती. आणि सेवक म्हणजे सरकार राजासारखं वागत होतं. अगदी. हीच परिस्थिती बदलण्यासाठी आणि रामभाऊसारख्या करोडो सामान्य माणसांच्या हातात एक शक्तिशाली शस्त्र देण्यासाठी माहितीचा अधिकार कायदा 2005 जन्माला आला. याच पार्श्वभूमीपासून आपण सुरुवात करूया. या कायद्याची गरज का होती हे रामभाऊच्या गोष्टीतून स्पष्ट होतंच. म्हणजे मुख्य उद्देश होता भ्रष्टाचाराला आळा घालणे, प्रशासनाला पारदर्शक बनवणे आणि जनतेला सक्षम करणे. पण मला हे जाणून घ्यायला आवडेल की ही कल्पना फक्त भारतातच होती की जागतिक स्तरावरही यावर विचार सुरू होता. कारण आपल्या स्रोतांमध्ये एक आश्चर्यकारक माहिती आहे. स्वीडनबद्दलची, नाही का? हो. स्वीडन या देशाने तब्बल 1766 मध्ये, म्हणजे जवळपास 150 वर्षापूर्वीच आपल्या नागरिकांना हा अधिकार दिला होता. हो, ही खूपच थक्क करणारी गोष्ट आहे. पण भारताचा प्रवासही तितकाच महत्वाचा आणि संघर्षाचा राहिलाय. याची कायदेशीर पायाभरणी झाली 1975च्या एका प्रसिद्ध खटल्यात. राज नरेन विरुद्ध उत्तर प्रदेश सरकार. बरोबर. त्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने एक दूरगामी परिणाम करणारा निकाल दिला. काय होता तो निकाल? न्यायालयाने स्पष्ट केलं की माहितीचा अधिकार हा काही वेगळा अधिकार नाही, तर तो संविधानाच्या कलम 19(1)(a) मध्ये दिलेल्या भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचाच एक अविभाज्य भाग आहे. अच्छा. त्यांचा तर्क अगदी सोप्पा होता. जर तुमच्याकडे माहितीच नसेल तर तुम्ही मत कसं बनवणार, आणि मत नसेल तर व्यक्त काय करणार? वा. म्हणजे माहिती हा अभिव्यक्तीचा पाया आहे, पण हा न्यायालयाचा निकाल होता तो प्रत्यक्ष जमिनीवर यायला आंदोलनाची गरज होती, नाही का? निश्चितच. आणि ते काम केलं राजस्थानमधील मजदूर किसान शक्ती संघटना म्हणजे MKSSने. अरुणा रोय यांच्या नेतृत्वाखाली ही चळवळ उभी राहिली. त्यांनी थेट सरकारला प्रश्न विचारायला सुरुवात केली. हो, आणि त्यांचं घोषवाक्य इतकं प्रभावी होतं की ते आजही वापरलं जातं. आमचा पैसा, आमचा हिशोब. किती सोपं आणि थेट. म्हणजे सरकार जो पैसा खर्च करताय तो आमचाच आहे, त्यामुळे त्याचा हिशोब मागण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे. अगदी. या आंदोलनामुळे सरकारवर दबाव नक्कीच वाढला असेल, आणि मग राज्यांनी पुढाकार घ्यायला सुरुवात केली. भारतात सर्वप्रथम कायदा लागू करणारे राज्य तमिळनाडू ठरले 1997 मध्ये. हो, आणि त्यानंतर हळूहळू इतर राज्यांनीही आपापले कायदे बनवले. महाराष्ट्रातही ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या तीव्र आंदोलनामुळे 2002 मध्ये राज्य पातळीवरचा कायदा आला. आणि मग ह्या सर्व राज्यस्तरीय कायद्यांना आणि चळवळींना एकत्र करून एक देशव्यापी केंद्रीय कायदा बनवण्यात आला. आता आपण त्या महत्त्वाच्या तारखांकडे वळूया, ज्यावर MPSC प्रिलिम्समध्ये थेट प्रश्न विचारले जातात. हो, या 4 तारखा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. लोकसभेत हा कायदा मंजूर झाला 11 मे 2005 रोजी.
लगेच दुसऱ्या दिवशी 12 मे 2005ला तो राज्यसभेत मंजूर झाला. त्यानंतर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली 15 जून 2005 रोजी. या दिवशी कायद्याला कायदेशीर मान्यता मिळाली. पण त्याची पूर्ण अंमलबजावणी लगेच झाली नाही, बरोबर? त्यासाठी काही वेळ देण्यात आला होता. हो, संपूर्ण देशात कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली 12 ऑक्टोबर 2005 पासून. आणि या तारखा लक्षात ठेवायला एक मजेशीर गोष्ट आहे. हो, राष्ट्रपतींनी सही कधी केली? 15 जूनला. तिथून बरोबर 120 दिवस म्हणजे 4 महिने मोजा, तारीख येते 12 ऑक्टोबर. आणि योगायोग पहा, त्या दिवशी विजयादशमी म्हणजे दसरा होता. जणू काही भ्रष्टाचाराच्या रावणावर जनतेच्या माहिती अधिकाराचा विजय. ही पार्श्वभूमी आणि तारखा पाहिल्यावर हे स्पष्ट होतं की कायदा आणण्यामागे एक मोठा विचार होता. नेमकी कोणती उद्दिष्ट सरकारने डोळ्यासमोर ठेवली होती? कायद्याच्या प्रस्तावनेत 4 मुख्य उद्देश स्पष्टपणे नमूद केले आहेत. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा, प्रशासनात पारदर्शकता, ट्रान्सपेरन्सी आणणे. म्हणजे सरकार काय करते, कसं करते, हे जनतेला कळायला हवं. बरोबर. दुसरा उद्देश आहे अधिकाऱ्यांचं उत्तरदायित्व, अकाउंटेबिलिटी निश्चित करणे. म्हणजे रामभाऊच्या गावात रस्ता झाला नाही तर त्यासाठी जबाबदार कोण, हे या कायद्यामुळे ठरवता येतं. आणि तिसरा उद्देश तर थेट भ्रष्टाचारावर हल्ला करणारा आहे. हो, तिसरा उद्देश आहे भ्रष्टाचाराचे निर्मूलन करणे. कारण जिथे पारदर्शकता असते तिथे भ्रष्टाचाराला वाव कमी असतो. आणि चौथा उद्देश आहे आपल्या लोकशाहीला अधिक मजबूत करणे. माहिती मिळाल्यामुळे नागरिक सुजाण म्हणजे इन्फॉर्म्ड बनतात आणि योग्य निर्णय घेऊ शकतात. आता आपण या कायद्याच्या रचनेकडे वळूया. यात एकूण 6 प्रकरणे आणि 31 कलमे आहेत. परीक्षेसाठी ही सगळी कलमे महत्वाची नसली तरी काही कलमं MPSCचा फेवरेट भाग आहेत. आपण त्यावर लक्ष केंद्रित करूया. सुरुवात करूया प्रकरण 1 मधील कलम 2 पासून, ज्यात महत्वाच्या व्याख्या आहेत. यावर जोड्या लावा किंवा थेट प्रश्न येतो. हो, उदाहरणार्थ कलम 2F मध्ये माहिती म्हणजे काय हे सांगितलंय. लक्षात ठेवायला सोपं आहे. F फॉर फॅक्ट किंवा F फॉर फाईल. आणि यात केवळ कागदपत्रे नाहीत. नाही, तर ईमेल, अधिकाऱ्यांची मतं, सल्ले, प्रेस रिलीज, लॉगबुक, कामाचे नमुने म्हणजे सॅम्पल्स, अशा अनेक गोष्टींचा समावेश होतो. थांबा, म्हणजे मी एखाद्या अधिकाऱ्याने फाईलवर लिहिलेलं मत सुद्धा माहिती म्हणून मागू शकतो? हे तर खूपच प्रभावी आहे. हो, मागू शकता. आणि ही माहिती मागायची कोणाकडे, हे कोणत्या कलमात आहे? त्यासाठी कलम 2H आहे, सार्वजनिक प्राधिकरण, पब्लिक अथॉरिटी. सोप्या भाषेत माहिती देण्यास कोण बांधील आहे. याची ट्रिक आहे H फॉर हेड ऑफ द ऑफिस. बरोबर. यात सर्व सरकारी कार्यालय, संवैधानिक संस्था आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या खाजगी संस्थांना म्हणजे NGOsना सरकारकडून भरीव अनुदान मिळतं, त्यासुद्धा या कायद्याच्या कक्षेत येतात. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे सरकारी पैसे वापरणारी खाजगी संस्थाही उत्तर द्यायला बांधील आहे. अगदी. आणि कलम 2J माहितीचा अधिकार या संकल्पनेला अधिक व्यापक बनवतं. याची ट्रिक आहे J फॉर जानकारी. जानकारी? हो, यात फक्त कागदपत्रे मिळवणे नाही, तर तुम्ही स्वतः जाऊन एखाद्या सरकारी कामाची पाहणी करू शकता, त्याचे फोटो काढू शकता किंवा वापरल्या जाणाऱ्या साहित्याचे नमुने घेऊ शकता. म्हणजे रामभाऊने स्वतः जाऊन त्या कागदावरच्या रस्त्याची पाहणी केली असती. बरोबर. या व्याख्याच इतक्या शक्तिशाली आहेत. आता प्रकरण 2 कडे येऊया, जे या कायद्याचा आत्मा आहे. कलम 3 तर सरळ सांगतं की प्रत्येक भारतीय नागरिकाला माहितीचा अधिकार आहे. पण कलम 4, ज्यावर परीक्षेत भर दिला जातो, ते जास्त महत्वाचं आहे. हो, ते प्रोॲक्टिव्ह कलम आहे. हो, ते सांगतं की प्रत्येक सरकारी कार्यालयाने स्वतःहून म्हणजे सुओ मोटो काही महत्वाची माहिती आपल्या वेबसाईटवर किंवा सूचना फलकावर प्रसिद्ध केली पाहिजे. जसे की अधिकाऱ्यांची नावे, त्यांचे अधिकार, योजनांची माहिती वगैरे. हो, जेणेकरून लोकांना अर्ज करायची गरजच पडू नये. याची ट्रिक आहे 4 इज फॉर एव्हरीवन. माहिती सर्वांसाठी आधीच खुली करा. म्हणजे माहिती मागण्याची वेळच येऊ नये, पण आलीच तर त्यासाठी एक व्यवस्था हवी. ती कलम 5 मध्ये आहे का? बरोबर. कलम 5 नुसार प्रत्येक कार्यालयात एका जनमाहिती अधिकाऱ्याची म्हणजे PIOची नेमणूक करणं बंधनकारक आहे. हां, तो व्यक्ती आहे ज्याच्याकडे आपण अर्ज करतो. हो, याची ट्रिक आहे हाताची 5 बोटं, जी मदतीसाठी पुढे येतात. तसाच हा अधिकारी माहितीसाठी मदत करतो. अधिकारी नेमला, पण त्याला माहिती मागायची कशी, अर्ज कसा करायचा, हे कलम 6 मध्ये असेल. हो,
कलम 6 नुसार तुम्ही लेखी किंवा इलेक्ट्रॉनिक म्हणजे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. आणि सर्वात क्रांतिकारक तरतूद म्हणजे तुम्हाला ही माहिती का हवी आहे हे कारण देण्याची अजिबात गरज नाही. याची ट्रिक आहे, अर्ज करून थेट सिक्सर मारा. आणि यातली कलम 6(3) ही तरतूद खूपच नागरिक स्नेही आहे. जर तुमचा अर्ज चुकून दुसऱ्या विभागात गेला तर तो अधिकारी तुमचा अर्ज केराच्या टोपलीत टाकू शकत नाही. मग काय करावं लागतं? त्याला तो 5 दिवसांच्या आत योग्य विभागाकडे पाठवावाच लागतो. म्हणजे अर्ज वाया जात नाही. अर्ज केला पण उत्तर किती दिवसांत मिळणार? कारण वेळेला खूप महत्त्व आहे. ते सांगितलंय कलम 7 मध्ये. सर्वसाधारण परिस्थितीत अर्ज केल्यापासून 30 दिवसांच्या आत माहिती मिळायला हवी. पण जर माहिती एखाद्या व्यक्तीच्या जीवित किंवा स्वातंत्र्याशी संबंधित असेल तर ती फक्त 48 तासात मिळायला हवी. याची ट्रिक आहे 7, म्हणजे अधिकाऱ्याने नागरिकाला साथ द्यायची आणि वेळेत माहिती द्यायची. म्हणजे रामभाऊला 30 दिवसात उत्तर मिळालं असतं, पण काही माहिती अशी असेल जी देशाच्या सुरक्षेसाठी किंवा इतर कारणांसाठी गोपनीय ठेवणं गरजेचं आहे, त्याची काही तरतूद आहे का? नक्कीच. आणि तेच आहे MPSCचं सर्वात आवडतं कलम, कलम 8. हे अपवादांबद्दल बोलतं. कोणती माहिती देता येत नाही याची यादी यात आहे. हो, ट्रिक आहे 8, म्हणजे 8 ठेवा, म्हणजे गोपनीय ठेवा. यात देशाची सुरक्षा, न्यायालयाचा अवमान, मंत्रिमंडळाचे निर्णय. प्रक्रिया पूर्ण होण्याआधीचे. बरोबर. आणि कलम 8(1)J नुसार एखाद्याची अत्यंत खाजगी माहिती, ज्यामुळे त्याच्या गोपनीयतेचा म्हणजे प्रायव्हसीचा भंग होईल, अशी माहिती नाकारता येते. पण गोपनीय माहिती या नावाखाली अधिकारी संपूर्ण अहवालच नाकारू शकतात का? नाही. आणि त्यासाठीच कलम 10 आहे, पृथक्करणीयता. सोपी ट्रिक आहे, 10चे तुकडे करा. म्हणजे समजा एका 10 पानांच्या अहवालातील 2 पाने कलम 8 नुसार गोपनीय आहेत, तर अधिकारी संपूर्ण अहवाल नाकारू शकत नाही. त्याने ती 2 पाने वगळून उरलेली 8 पाने अर्जदाराला द्यायलाच हवीत. हे खूपच व्यावहारिक आहे. आणि जर माहिती तिसऱ्याच व्यक्तीबद्दल असेल तर? त्यासाठी कलम 11 आहे, त्रिस्थ पक्षकार, थर्ड पार्टी. जर तुम्ही मागितलेली माहिती अ व्यक्तीबद्दल असेल आणि ती ब व्यक्तीला द्यायची असेल तर आधी अ व्यक्तीचे मत विचारात घेणे बंधनकारक आहे. याची ट्रिक 1 आणि 1 मिळून 11 होतात. म्हणजे अर्जदार आणि सरकार यांच्यात एक तिसरा पक्षकार. अगदी बरोबर. या ट्रिक्समुळे कलमे लक्षात ठेवणं खरंच सोपं झालंय. आता आपण आयोगाच्या रचनेकडे जाऊया, ज्यावर जोड्या लावा प्रकारचे प्रश्न येतात. प्रकरण 3 आणि 4. हो, इथे आपण केंद्रीय माहिती आयोग CIC आणि राज्य माहिती आयोग SIC यांची तुलना करून अभ्यास करू शकतो. केंद्रीय आयोगाची स्थापना कलम 12 नुसार होते. तर राज्याची कलम 15 नुसार. ट्रिक, 12 मध्ये 3 मिळवले की 15 येतात. पदावधी आणि सेवा शर्ती कलम 13 केंद्र आणि 16 राज्य. पण दूर करण्याची प्रक्रिया कलम 14 आणि 17 मध्ये. हो, 17वर खतरा असं लक्षात ठेवू शकता. यांच्या निवड समित्यांची रचनाही महत्वाची आहे. मला वाटतं दोन्हीकडे जवळपास सारखीच आहे, फक्त प्रमुख बदलतात. अगदी तसंच आहे. केंद्रात निवड समितीचे अध्यक्ष पंतप्रधान असतात. सदस्य म्हणून लोकसभेतील विरोधी पक्षनेता आणि पंतप्रधानांनी नामनिर्देशित केलेला एक कॅबिनेट मंत्री असतो. आणि राज्यात हीच रचना असते. अध्यक्ष मुख्यमंत्री आणि सदस्य म्हणून विधानसभेतील विरोधी पक्षनेता आणि मुख्यमंत्र्यांनी नामनिर्देशित केलेला कॅबिनेट मंत्री. दोन्ही ठिकाणी विरोधी पक्षनेत्याची भूमिका आयोगाच्या निष्पक्षतेसाठी महत्वाची मानली जाते. हो, अगदी. आता समजा PIOने माहिती दिली नाही किंवा चुकीची दिली, तर सामान्य माणसाकडे काय उपाय आहेत? इथे प्रकरण 5 महत्वाचं ठरतं. हो, प्रकरण 5 अधिकार आणि अपिलांबद्दल आहे. कलम 18 नुसार तुम्ही आयोगाकडे थेट तक्रार करू शकता. पण सर्वात जास्त वापरलं जाणारं कलम आहे कलम 19, अपिलाची प्रक्रिया. पहिले अपील. हो, जर तुम्हाला 30 दिवसात माहिती मिळाली नाही तर तुम्ही 30 दिवसांच्या आत त्याच कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पहिले अपील करू शकता. आणि तिथेही न्याय नाही मिळाला तर त्या निर्णयाच्या विरोधात तुम्ही 90 दिवसांच्या आत राज्य किंवा केंद्रीय माहिती आयोगाकडे दुसरे आणि अंतिम अपील करू शकता. याची ट्रिक आहे 19-20 करणे, म्हणजे वाद घालणे किंवा अपील करणे. बरोबर. पण एवढं करूनही अधिकारी दाद देत नसतील तर काही दंडाची तरतूद आहे का? कारण त्याशिवाय अधिकारी कायद्याला गांभीर्याने घेणार नाहीत. आहे, आणि ती खूप कडक आहे. कलम 20 हे अधिकाऱ्यांसाठी धडकी भरवणारं कलम आहे. याची ट्रिक आहे T20 मॅच.
म्हणजे अधिकाराची धुलाई. हो, जर माहिती अधिकाऱ्याने मुद्दामहून माहिती द्यायला उशीर केला, माहिती नाकारली किंवा जाणीवपूर्वक चुकीची माहिती दिली, तर आयोग त्याला प्रतिदिन 250 रुपये याप्रमाणे जास्तीत जास्त 25,000 रुपयांपर्यंत दंड ठोठावू शकतो आणि हा दंड त्याच्या पगारातून कापला जातो. म्हणजे रामभाऊला हाकलून देणाऱ्या त्या अधिकाऱ्याला आज स्वतःच्या खिशातून 25,000 रुपये भरावे लागले असते. नक्कीच. आता शेवटच्या प्रकरणात कलम 24 बद्दल नेहमीच चर्चा होते, जे काही संस्थांना या कायद्यातून सूट देतं. हो, कलम 24 नुसार देशाच्या गुप्तचर आणि सुरक्षा संस्था जसं की IB यांना हा कायदा लागू होत नाही. ट्रेक आहे 24 तास सिक्युरिटी. पण इथे एक महत्वाचा अपवाद आहे. हो, तो अनेकदा विसरला जातो. जर प्रकरण मानवी हक्कांचं उल्लंघन किंवा भ्रष्टाचाराशी संबंधित असेल तर या गुप्तचर संस्थांनाही माहिती द्यावीच लागते. आयोगाच्या परवानगीने का होईना, पण ती माहिती मिळते. ही झाली कायद्याची रचना. पण आता मेन्स परीक्षेच्या बदललेल्या स्वरूपानुसार काही महत्वाच्या खटल्यांवरही प्रश्न येऊ शकतात. हो, 3 खटले आपण लक्षात ठेवायला हवेत. पहिला, राज नरेन खटला 1975, ज्याने माहितीच्या अधिकाराचा पाया रचला. आणि दुसरा विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा, CBSE विरुद्ध आदित्य बंदोपाध्याय 2011. या निकालामुळेच परीक्षेची उत्तरपत्रिका ही माहिती मानली गेली आणि ती मिळण्याचा अधिकार विद्यार्थ्यांना मिळाला. हा तर लाखो विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा होता. आणि तिसरा खटला आहे गिरीश देशपांडे विरुद्ध केंद्रीय माहिती आयोग 2013. यात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं की सरकारी कर्मचाऱ्याची वैयक्तिक माहिती, जसं की त्याला मिळालेले मेमो, त्याच्या सेवेचं मूल्यांकन किंवा रजेचा तपशील, ही कलम 8(1)J नुसार देता येत नाही. बरोबर, कारण तो त्याच्या गोपनीयतेचा भाग आहे. या सगळ्या चर्चेनंतर मला 2019 मध्ये कायद्यात झालेल्या एका महत्वाच्या बदलाविषयी विचारायचं आहे. या बदलावरून बरीच टीका झाली होती. हो, 2019 मध्ये कायद्यात एक मोठी सुधारणा करण्यात आली. आपण दोन्ही बाजू समजून घेऊ. पूर्वीची तरतूद अशी होती की मुख्य माहिती आयुक्तांचा कार्यकाळ 5 वर्षे किंवा वयाची 65 वर्ष असा निश्चित होता. आणि त्यांचा दर्जा व पगार मुख्य निवडणूक आयुक्तांसारखा होता. हो, यामुळे त्यांना एक प्रकारची स्वायत्तता आणि संरक्षण मिळत होते. पण यामागे सरकारचा तर्क काय होता? त्यांनी हा बदल का आवश्यक आहे असं म्हटलं. सरकारच्या मते माहिती आयोग ही एक वैधानिक म्हणजे स्टॅच्युटरी संस्था आहे, घटनात्मक नाही. त्यामुळे त्यांचा दर्जा निवडणूक आयोगासारख्या घटनात्मक संस्थेइतका असणे योग्य नाही. आणि नवीन तरतूद काय केली? नवीन सुधारणेनुसार त्यांचा कार्यकाळ आणि पगार केंद्र सरकार ठरवेल तसा असेल अशी तरतूद करण्यात आली. पण टीकाकारांच्या मते या बदलामुळे आयोग सरकारच्या दबावाखाली येऊ शकतो. बरोबर, कारण त्यांचं पद आणि पगार सरकारच्या मर्जीवर अवलंबून राहील. त्यामुळे आयोगाच्या स्वातंत्र्यावर गदा येऊ शकते अशी भीती व्यक्त केली जाते. आता या संपूर्ण चर्चेचा सार MPSC विद्यार्थ्यांसाठी काढायचा झाला तर असे कोणते हॉटस्पॉट्स आहेत ज्यावर हमखास प्रश्न येतोच? नक्कीच, काही मुद्दे पुन्हा पुन्हा विचारले जातात. एक, वेळेची मर्यादा 30 दिवस आणि 48 तास. 2, दंड. कलम 20 नुसार प्रतिदिन 250 रुपये, कमाल 25,000. 3, निवड समिती. केंद्रात पंतप्रधान आणि राज्यात मुख्यमंत्री अध्यक्ष असतात आणि दोन्हीकडे विरोधी पक्षनेता सदस्य असतो. 4, कलम 8 म्हणजे माहिती नाकारण्याची कारणे. आणि 5, कलम 2H नुसार सार्वजनिक प्राधिकरणाची व्याख्या, विशेषतः सरकारी अनुदानित NGOचा मुद्दा. हे मुद्दे पक्के असलेच पाहिजेत. खूपच छान. तर ज्या रामभाऊला 1990 मध्ये आपल्याच घरासमोरच्या रस्त्याची माहिती विचारण्याचा हक्क नव्हता, तो हक्क आज या कायद्याने आपल्या सगळ्यांना दिलाय. खरंय. हा फक्त एक कायदा नाही तर लोकशाहीचं एक जिवंत आणि प्रभावी शस्त्र आहे. खरंय, या कायद्याने अधिकारी हा राजा नाही तर जनतेचा सेवक आहे हे तत्व प्रत्यक्षात आणलं आहे. आणि जे विद्यार्थी भावी अधिकारी म्हणून या कायद्याचा अभ्यास करत आहेत त्यांनी याकडे केवळ पाठांतराचा विषय म्हणून पाहू नये. उद्या मी या पदावर असताना मलाही या कायद्यानुसार उत्तर द्यायचं आहे या भूमिकेतून अभ्यास केल्यास ही कलमे आपोआप लक्षात राहतील. आजच्या या सखोल चर्चेनंतर श्रोत्यांना विचार करण्यासाठी एक प्रश्न सोडून जाऊया. विचार करा की आजच्या या डिजिटल युगात जिथे माहितीचा वेग प्रचंड आहे आणि चुकीची माहिती पसरण्याचा धोकाही तितकाच आहे, तिथे जर माहितीचा अधिकार कायदा अस्तित्वात